हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. कसे आहात सगळे? मस्त ना. काही दिवसापूर्वी व्हिडिओ पाहितले होते की मुक्या प्राण्यांना दारू पाजण्यात आली, अजून रंग लावण्यात आले. असे करू नका, कारण खरंच त्यांनाही ॲलर्जी होऊ शकते आणि इतके घाणेरड्या आणि नीच प्रकार लोकांनी केले आहेत की त्यांना दारू पाजून, आणि अशा लोकांना खरंच त्यांच्या कर्माची फळे नक्कीच भोगावी लागणार आहेत. पिल्लू ये दे किधर, इकडे पण टाकले, इकडे इकडे इकडे, चल चल. यांच्यामधले आहेत ना, एक जण आलेला नाही, काळू कुठे गेला काय माहिती. आणि ऊन इतकं आहे ना, 1:30 वाजले दुपारचे, 1:30 पावणे 2. जसा वेळ मिळेल तसं आपण लेकरांना खायला द्यायला जाते. म्हणजे मी, हे बबुडी चल बाय, हे खा, इकडे हे बघ, इकडे ठेवले. बहुतेक आहे ना, इथे काही लोक ना यांना हे देतात पार्लेजी बिस्किट, त्यामुळे पण होत असेल. तर प्लीज खरंच पार्लेजी बिस्किट देऊ नका, कारण गोड खाण्यामुळे यांनाही त्रास होऊ शकतो. हे चला, आता तिकडचे 2 जण अजून सापडलेले नाही आहेत. चला बाय पिल्लूनो, बाय. फक्त 2 जणच राहिले होते बघा. आणि मी जाता जाता यांना सिट्टी वाजवली. चला म्हटलं येत आहेत का काय बघूयात. आणि बघा, हा आता याला दिले खायला, आणि हा असे 3 जण इथे सेम टू सेम आहेत. त्याला खायला दिलेलं आहे, पण तरी तो मागं पळत आले. खा, सगळं संपवून टाकायचं आहे, नो वेस्ट. काय वेस्ट करायचं नाही आहे बबुडी. आता मागं पळत आला घाईघाईत, म्हणून ह्याला इथंच दिले, कारण चांगला सिमेंटचा रस्ता, कारण बाकीचे पण महाग आहेत बघा. कारण याचं पूर्ण खाऊन चाललेलं आहे. त्या गाडीच्या तिकडे मी दिले होते. चला बाय. आमचा पुणे सिटीतला कचरा बघा हा. आणि आमच्या लेकरांना, नावं ठेवणाऱ्यांना, दोष देणाऱ्यांना अजून देऊ का रे बबुडी. खरं तर माणसाने स्वतःपासूनच सगळ्या गोष्टीची सुरुवात केली पाहिजे. पण माणूस असा विचित्र प्राणी आहे ना, की तो कोणताही दोष आपल्याला लावून घेत नाही. तर चला बाय. काय हवंय? हे बघा, हिरो नाही म्हणजे हा, या इथला आहे. आणि याच्या मागावर तो मोठ्या आलेला आहे, कारण आता यांची भांडणं होणार आहे. यांच्या भांडणामुळे ना मी थांबत नाही, पुढे जाते, नंतर परत द्यायला रिटर्न येते. कारण रस्त्याने लोक येतात आणि उगाच पडलं बिडलं कोण. देते, एवढी जंप करायची काही गरज नाही आहे. सकाळी सकाळी आवाज खूपच कसा तरी येतोय माझा. सकाळी सकाळी ऊन खूप आहे. बबडू, अरे देते ना मी तुला, हे घे रे बाबा, देते ना, चल. भीती वाटते इथं, कारण रस्त्याने लोक येतात उगाच. चला, कारण हे मागे चालत पळत तर काय खावा. मोठू, भीती वाटते, कारण अशी दरड कोसळण्याची. हा रस्ता पोखरलेला आहे, आणि म्हणजे असं डोंगरच होता बघा. डोंगर पाडून इथं बिल्डिंग्स तयार केलेल्या आहेत, मोठमोठ्या सोसायट्या. हे बघा, हे बिल्डिंग तयार होती, इकडे गाड्या लागलेल्या आहेत, आणि इकडे वरती बिल्डिंग तयार होती. 30 मजली आहे बहुतेक. 8 दिवसांनी भेटलेत बघा हे. बाबू तर रोज भेटतो, आणि हा काळू, लाल्या. चल इकडे. अरे तू घाबरून का जातो? मी तुला खायला द्यायला येते ना पिल्लू, इकडे चल. हा का माहीत नाही घाबरतो, पण हे 3 जण म्हणजे इथं 8 जण आहेत बघा. बाबू रोज भेटतो. बाबू पाणी नाही आहे, हे बघा, कोणीच पाणी ओतत नाही आहे. दिवसाला पाणी संपतं, पूर्ण कोरडं झालं आहे ते. थांबा, पाणी देते बाबूला, पाणी देते बाबूला.